सगळी मंडळी सकल मराठा समाज समन्वय ठाणे सगळी मंडळी सकल मराठा समाज समन्वय राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 आज चौथ्या दिवशी रंगतदार अवस्थेमध्ये आहे। कारण आजचं वैशिष्ट्य असं आहे, आजचे सगळे सामने हे बाद फेरीचे सामने आहेत। या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल सन्माननीय कपिल पाटील साहेब यांचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत आगमन होत आहे। कपिल पाटील जी आपलं मनपूर्वक स्वागत। 72व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 साठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायला, त्यांचा हुरूप वाढवायला आवर्जून उपस्थित झालेले सन्माननीय माजी खासदार तसंच माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब यांचं या मुख्य व्यासपीठावर सर्व खेळाडूंच्या वतीनं तसंच उपस्थित सर्व कबड्डी क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं देखील हार्दिक स्वागत। या क्रीडांगणाची रचना करण्यात आली आहे की गॅलरीत आपण कुठेही बसलेले असला तरी आपल्याला या 6च्या 6 मैदानांवरती होणाऱ्या सर्व सामन्यांचा आनंद त्यांच्यावरती उपस्थित व्हावा। त्याचबरोबर या मुख्य मंचावरती सुरुवातीला रेल्वेमधून ज्यांनी कबड्डीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या खेळाची चुणूक दाखवली त्या सुनील म्हात्रे, अभिनंदन। दिव्यांच्या छाया सुनील म्हात्रे। पुरुष विभाग नंदाताई पाटील यांना विनंती आहे आपण दिव्यांग क्रमांक 5 या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विजय खरात, पंच दत्तू जाधव, प्रशांत शिंदे, गुणलेखक कलीम शेख, सहाय्यक गुणलेखक नवनीत उमरट। या स्पर्धेच्या आयोजनाची धुरा सांभाळणारे सन्माननीय संजय वाघुले साहेब तसंच कृष्णाजी पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा हुरूप वाढवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री माजी खासदार संजयजी वाघुले साहेब तसंच कृष्णाजी पाटील साहेब, आपल्या दोघांनाही विनंती आहे आपण सन्माननीय कपिल पाटील साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करावं। कपिल पाटील साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करावं। आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी उपस्थित माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री माजी खासदार सन्माननीय कपिल पाटील साहेब यांना विनंती आहे आपण सर्व खेळाडूंना आणि उपस्थित सर्व कृष्णा पाटील यांचं मी कौतुक करतो। मला असं वाटतं की कबड्डीची जी IPL होती तिच्यात आणि या खेळामध्ये घेत नाही कोणी कोणाचा झेल। ठाणे शहर भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जुळवून आणला हा मेळ। कारण या माणसाच्या नावाने तुम्ही स्पर्धा भरवलेल्या आहे, त्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि मंचावर बसलेले सगळेच दोन्ही संस्थांचे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे सहकारी यांचं पुन्हा पुन्हा कौतुक करतो। अशाच प्रकारचं खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम पाहणाऱ्यांना तो LED स्क्रीन पूर्ण दिसत नाही, त्यातला गुणफलक दिसत नाही तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे कोणीही LED स्क्रीनच्या समोर उभं राहू नका, खाली बसून घ्या। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा गेले 3 दिवस अत्यंत विघ्नरहित अशा पद्धतीनं आपण ही स्पर्धा यशस्वीपणे पुढे घेऊन जातोय। आजच्या चौथ्या दिवशी सुद्धा ती अत्यंत दर्जेदार पद्धतीनं आणि त्या खेळवून देतोय। अशा चांगल्या पद्धतीनं चालले .72व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचा
हा खरा रंगवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. खेळामध्ये सुद्धा आपलं कौशल्य दाखवणाऱ्या अनेक खेळाडू या ठिकाणी या खेळाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय खेळाडू रिबेका गवारीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडू त्याचबरोबर या खेळाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहलताई साळुंके यांचं देखील मनपूर्वक आपलं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा स्नेहलताई आणि नंदाताई आपल्या दोघींनाही विनंती आहे, तसंच वृषालीताई आपल्यालाही विनंती आहे स्नेहल साळुंके यांचं स्वागत करा. या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये आत्ताच स्थानिक खासदार सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांचं आगमन होत आहे. नरेशजी मस्के साहेब आपलं भारतरत्न अटल स्वागत. ठाणे जिल्ह्याच्या कबड्डी असोसिएशनला कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात एक वेगळी उंची गाठून देण्यामध्ये ज्या अनेकांचं योगदान आहे त्यामध्ये विद्यमान खासदार सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांचं बहु कोल्हापूर जिल्हा पिंपरी चिंचवड जिल्हा आपल्यालाही खेळण्यासाठी पहिला पुकार. जिल्हा आपल्यालाही खेळण्यासाठी पहिला पुकार. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमान सामाजिक संस्था ठाणे महानगरपालिका MSRDC आणि MIDC यांच्या विशेष सहकार्याने तसंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यापूर्वी रत्नागिरी जिल्हा विरुद्ध कोल्हापूर जिल्हा हा सामना यापूर्वी माईकवरनं घोषित करण्यात आला होता. त्याऐवजी मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध कोल्हापूर हा सामना होईल याची नोंद घ्या. यांचं आयोजकांच्या वतीनं या मंचावर स्वागत होत आहे. त्याचबरोबर पुणे ग्रामीण विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व क्रीडांगण क्रमांक 4 आणि क्रीडांगण क्रमांक 6 पिंपरी चिंचवड विरुद्ध कोल्हापूर. माजी नगरसेवक सन्माननीय हनुमंत जगदाळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. जगदाळे साहेब आपलं देखील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीतील या मुख्य मंचावर